नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 21 जानेवारी ला आपल्या शेतमालाचे बाजारभाव काय राहणार आहे याच्याबद्दल आपण थोडंसं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, कापसाचे भाव हे वाढणार आहेत कारण की CCIने जो आपला कापूस विक्रीचा निर्णय घेतला त्यामध्ये भाव वाढवून दिलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. तो सध्या तरी एवढा प्रमाणात होणार नाही, थोडा थांबून होईल. त्यामुळे आपण कालचे दर काय होते हे आता बघू. तर सरासरीमध्ये जो दर आहे तो आता 8,000 पर्यंत पोहोचलेला आहे आणि उच्चांकी दर हा 8,300 ते 400 पर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे आता लवकरच 9,000चा टप्पा पार होण्याची दाट शक्यता कापसाच्या पिकामध्ये आपल्याला आहे. CCIचा जो निर्णय आहे तो शेतकऱ्यांच्या फायद्याचा असा ठरलेला आहे. त्यामुळे आपण आता थोडं थांबलो तरी चालेल. विक्री हे आपापल्या जशी भावाची आपल्याला अपेक्षा आहे त्यानुसारच करावी. आता सोयाबीन याचेसुद्धा दर दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे. दररोज 100 ते 200 रुपयांची वाढ हे सोयाबीनमध्ये होत आहे. त्यामुळे असं एक अपेक्षित आहे की 5,800 पर्यंत ॲव्हरेज सोयाबीन जाण्याची शक्यता आहे. सध्या 5,000 ते 5,200 हा एका ॲव्हरेज सोयाबीनला भाव आहे. आता आपल्याकडे उच्चांकी मालाचा जो दर आहे तो 6,000 ते 6,500 पण आहे. पण सर्वांकडे बियाण्याचं सोयाबीन नाही आहे. जे आपलं जनरल सोयाबीन आहे त्याचा भाव हा 5,000 ते 5,200 पर्यंत आहे. नंतर कांदा, आपण मागच्यासुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. कांद्याचे जे दर आहेत ते 5,000 जातील, 6 जातील, ह्या फक्त खोट्या गोष्टी आहे. त्यामुळे याच्याकडे लक्ष न देता आपल्याला जो अपेक्षित दर आहे तो जर भेटला तर निश्चितच विक्री करावी. आता जे सर्वसाधारण दर काल होते त्यामध्ये 1,400 ते 1,500 पर्यंत हा कांदा आलेला आहे सर्वसाधारण, व चांगला माल हा 2,000 पर्यंत चालू आहे. तरी सध्या शेतकऱ्यांचा जास्त कांदा हा निघालेला नाही. जेव्हा जास्त प्रमाणात कांदा निघेल तेव्हा हे दर आणखी खाली येतील. त्यामुळे सध्या ज्यांना हा भाव परवडणारा असेल त्यांनी निश्चितच विक्री करावी. 2,000 ते 2,500 हा भावसुद्धा चांगला आहे. आपल्या जर अपेक्षा पूर्ण होत असतील या 2,000-2,500 भावामध्ये तर विक्री करावी. अन्यथा आपल्याला थोडं थांबावं लागेल. शेतकऱ्यांच्या घरातला माल हा जाऊ द्यावा लागेल. आता त्याच्यानंतर आपलं चौथं पीक म्हणजे तुरीचे दर हे सध्या 6,500 ते 7,000च्या दरम्यान आपल्याला पाहायला भेटून राहिले. तरीसुद्धा मार्केटमध्ये आवक सध्या कमी आहे. जेव्हा हे आवक वाढेल तेव्हा भाव कमी तर होतील नाही, पण या रेंजमध्येच राहतील किंवा थोडेसे चांगल्या क्वालिटीची जर तूर आली तर थोडे वाढू पण शकतात. त्यामुळे तुरीचा सध्या आपण निश्चित नाही सांगू शकत. नंतर आहे हरभरा या पिकाचा भाव हे वाढणारच आहे. सध्या आवक एकदम कमी आहे. जुना जो हरभरा आहे तोच चालू आहे. जेव्हा नवीन आवक चालू होईल तेव्हा हे भाव मात्र निश्चितच वाढतील व पुढेसुद्धा वाढतच जातील. यावर्षी हरभरा पिकाचे भाव 6,000च्या वरच जाणार आहे. त्यामुळे आपण त्या हिशोबाने आपली विक्री केली पाहिजे किंवा थांबवली पाहिजे. आपल्याला जर अपेक्षित दर मिळाला तर आपण विक्री करू शकता, नाही तर थांबूसुद्धा शकता. हरभऱ्यामध्ये यावर्षी दर वाढण्याचे चान्सेस खूप आहे कारण की तुरीचा पेरा हा वाढलेला आहे व हरभऱ्याचा पेरा जो आहे तो कमी आहे. कारण की शेतकऱ्यांना हरभऱ्याला आता ऑप्शन भेटलेले आहे. गहू म्हणा, ज्वारी म्हणा, भुईमुग म्हणा, हे
एक शेतकऱ्यांसाठी दुसरे ऑप्शन आहेत. त्यामुळे हरभऱ्याचा पेरा हा थोडा कमी झालेला आहे. त्यामुळे त्याच्या दरामध्ये आपल्याला वाढ बघायला मिळू शकते. तरी आपल्या चॅनलला अशाच माहितीकरिता सबस्क्राईब करा. आपल्याला रोज अशी बाजारभावाची अपडेट तसेच शेतीविषयक माहिती या चॅनलवर देण्यात येईल. धन्यवाद.